जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात सोन्याने भरली ओटी हे गाणे न लावल्यामुळे सिंदखेड तालुक्यातील देऊळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वाद होऊन बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनुसूचित जातीच्या एका मुलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित सोन्याने भरली ओटी या गाण्यावर सहभाग घेतला होता. परंतु सदर गाणे लावण्यास शिक्षकाने हरकत घेतली. त्यानंतर मुलीच्या काकूने शिक्षकास विचारणा केली असता त्या ठिकाणी शाळा समिती अध्यक्ष तसेच गावचे सरपंच हे आले व त्यांनी मुलीच्या काकूसोबत वाद घातला. शिक्षक, शाळा समिती अध्यक्ष व सरपंच यांनी सदर महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून चापट्याने मारहाण केली व ब्लाऊज फाडून विनयभंग केला. त्यानंतर सदर महिलेस शाळेच्या प्रांगणाबाहेर ओढत काढून दिले. अशा प्रकारच्या मुलीच्या काकूने दिलेल्या फिर्यादीवरून बीबी पोलीस स्टेशनमध्ये कलम 354, 323, 504, 506, 24 भांडवी कलमसह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्यासह बीबी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज, बीबी.